हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मॉर्निंगला सकाळ सकाळ पहिली मी चहा ठेवली आहे. आंघोळ वगैरे सगळं झालं आहे. पिल्लू थोडीशी लेट उठली कारण का पिल्लूला नाही आहे बरं, थोडंफार बरं नाही आहे. असं एवढं जास्त नाही कारण का तिला परत एकदा सर्दी झाली आणि खोकळा इवन ताप पण. सो ती दोघं झोपलेली. त्याच्यानंतर मी पहिला चहा ठेवला सगळं आवरल्यानंतर माझं, आणि देवपूजा वगैरे सगळं सगळं झालेलं. फक्त जेवण करायचं आता बाकी होतं कारण का पिल्लू उठायच्या आधी ना मला नेहमी सगळी कामं करायची होती. कारण का आजारी म्हटलं ना की क्रँकी होतंच होतं बाळ तो. सो त्याच्यामुळे माझं एवढा एम होता की मला पटपट आवरायचं. आणि आता ब्रेकफास्टला मी डायरेक्ट करणार आहे चहासोबत ब्रेडच गरम करणार आहे कारण का जास्त काय करत बसणार नाही आज. सगळं शॉर्टकटमध्ये जे जेवण होईल ना तेच करणार आहे बस. बाकी असं हे करणार नाही. सगळा टाईम आहे तो पिल्लूला देईल. आणि आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. सो त्याची पण तयारी वगैरे करायची. काहीच तयारी नाही आहे. इवन खाली जाऊन आम्हाला ड्रेस वगैरे आणायचे आहे, म्हणजे कृष्णाला ड्रेस वगैरे आणायचे, फुलं वगैरे आणायचे, स्वीट वगैरे आणायचे, सगळं काही करायचं आहे. कारण का दीपकची नाईट शिफ्ट असल्यामुळे तो संध्याकाळी घरी नसतो. सो जी काही कामं आहेत ती आम्हाला सकाळीच करायची होती. आणि मंडेला त्यांनी सुट्टी घेतलेली. आणि असा इन्सिडेंट झाला की बरं झालं म्हटलं सुट्टी घेतली पूजासाठी पण आणि पिल्लूसाठी पण. म्हणजे आजारी होती, अचानक पडली आजारी परत एकदा. सो तूप लावून पटकन आता ब्रेड आहेत ते शेलो फ्राय करून घेईल आणि चहासोबत खाईल. आधी पिल्लू जेव्हा लहान होती ना तेव्हा आमचा ब्रेकफास्ट आहे ना हाच असायचा, ब्रेड जॅम नाही तर ब्रेड असं शेलो फ्राय करायचा आणि चहासोबत खायचा बस. बाकीचं असं काही मी एवढा असं ब्रेकफास्ट करायचे नाही. सगळा म्हणजे तुम्हाला सांगू 3-4 महिने आम्ही असे ब्रेडवरच काढलेत रोज. आणि एक पॅकेट ऑलमोस्ट आम्हाला 3 दिवस तरी जायचा कारण का हार्डली आम्ही 3 असे ब्रेड खातो, जास्त काही असे ब्रेड जात नाही. सो आता पटकन हे करून घेईल. त्याच्यानंतर मग जी बाकीची माझी कामं आहेत, म्हणजे पिल्लूला उठवायचे, जेवणाची तयारी करायची ते सगळं करून घेईल. आणि नंतर मग पिल्लूचे फोटोज पण काढायचे आहेत मला. आणि ऑलरेडी तिला ताप वगैरे म्हणजे सर्दी वगैरे झाली आहे. त्याच्यामध्ये कसा फोटो काढणार, ती क्रँकी असेल की काय असेल तो पण मला असं हे माहीत नव्हतं. म्हटलं जर तिने काढून दिले तर दिले, नाही तर नाही. राधा करायची होती पण माझ्याकडे ड्रेसअप असा नव्हता तिचा. आणि राधा करायचं म्हटलं ना मग ते बांगड्या घाला, टिकली लावा, सगळं असं प्रॉपर लेडीजचं असतं तसं सगळं तिला घालावं लागलं असतं. मग ती पूर्ण क्रँकी झाली असती. सो असा विचार केला की कृष्णच करूया तिला. आणि कृष्णाचं सगळं काही होतं लास्ट इयरचं. सो कृष्णच करणार होतो तिला. मग ठरवलं जर तिने सपोर्ट केला, तिचा मूड असेल तरच आम्ही करणार होतो असं ठरवलेलं. सो आता पटपट ब्रेड आणि हे चहा ब्रेड खाऊन घेऊ. दीपक झोपलेला, त्याला मी उठवून घेईल कारण का परत गरम करा, परत हे करा. म्हटलं आता नको, पिल्लूच्या ह्याच्यामध्ये नको आता. सो त्याला पटपट उठवेल. साईड बाय साईड चहा पण उकळत होती. सो आता चहामध्ये दूध ॲड करेल आणि आम्ही चहा पिऊन घेऊ. आणि नंतर मग मी आज करणार होती वांग्याचं भरीत करणार होती. मी कशाप्रकारे वांग्याचं भरीत करते ना ते तुम्हाला मी दाखवते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी रेसिपी असते. सो इथे पिल्लू पण उठून गेलेली आणि तिच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड केला. म्हटल्याप्रमाणे ती उठल्यानंतर तिच्यातच टाईम गेला. तिला परत एकदा झोपवली, सेकंड नॅप दिली. त्याच्यानंतर मग मी आता वांग्याचं भरीत करत होती. सो इथे ना मी शेंगदाणे टाकलेत तेलामध्ये, थोडेसे असे परतून घेणार आहे जसे आपण पोह्याला घेतो तसं. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी रेसिपी असते आणि मी मोस्टली करून ना कांदा, टोमॅटो, लाल तिखट वगैरे सगळं टाकून करते. पण ह्या टाईमला जरासं डिफरंट करायचा प्रयत्न करते. सो तुमच्याजवळ मी ती रेसिपी शेअर करते. शेंगदाणे आहेत ते थोडेसे हलके भाजून घेतले तेलामध्ये. त्याच्यानंतर अद्रक, लसूण, मिरची हे सगळं ना खलबत्त्यामध्ये बारीक केलं. एवढं पण बारीक केलं नाही कारण का पिल्लू झोपलेली. सो त्याचा आवाज येत होता. म्हटलं जेवढं होईल ना जाड तेवढं ठीक आहे, जाऊन दे.
जसं होतं तसं केलं, कारण का परत ती उठली ना मग ती क्रँकी होऊन जाईल. सर्दीने बाळाला झोप आणि खोकल्याने बाळाला झोप आहे ना मोडते. पिल्लूला पण खोकळा झाला आहे. सकाळपर्यंत नव्हता, पण दुपारनंतर तिला खोकळाचं लक्षणं दिसत होते. ती सारखी खोकत होती आणि खोकळा झाला ना की बाळ ना खूप इरिटेट होतं. म्हणजे त्याला झोप येते, पण झोपायला गेले की खोकळा येतो. सो असं काही असतं. सो कांदा टाकला, कांदा परतून घेईल. टोमॅटो तर मी ॲड करणार नाही आहे, फक्त कांदाच टाकला आणि जास्त असा भाजणार नाही आहे. कांदा थोडासा असा कच्चाच ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपले जे घरचे मसाले आहेत ते टाकून घेईल. लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणे पावडर, बस. बाकीचं असं काही टाकणार नाही आहे. लाल तिखट नाहीच टाकलं मी, कारण का हळद टाकली, कारण का मिरची टाकलेली ना, मिरची टाकलेली, त्याच्यामुळे लाल तिखट टाकलं नाही. आता ते सगळं परतवून घेईल आणि जे वांगं भाजून घेतलेलं गॅसवरती त्याला स्मॅश वगैरे करून, जे तुमची बाकीची जी प्रोसेस आहे ती सगळ्यांना माहितीच असते. सो ते टाकलं, परतून घेतलं, मीठ टाकलं, बस. बाकी असं काही वेगळं मी अशी रेसिपी केली नाही. नॉर्मली मी लाल तिखट टाकते, टोमॅटो पण टाकते आणि इवन मॅगी मसाला पण टाकते. तो स्किप झाला माझ्याकडून. मॅगी मसाला टाकला ना कुठल्याही भाजीत की चांगली चव येते. सो मॅगी मसाला मी प्रत्येक भाजीमध्ये असं कधीतरी टाकते, जर आठवलं तर टाकते, नाहीतर मग नाही. जरी असला ना तरी विसरून जाते आता पिल्लूच्या गडबडीमध्ये. सो अशा प्रकारे माझं वांग्याचं भरीत आहे ते रेडी आहे. वांग्याचं भरीत असलं की मला भाकरी लागतेच आणि मी सध्या तरी भाकरीच खाते, कारण का मम्मीने मला पीठ पाठवून दिलं आहे तांदळाचं आणि मला तांदळाची भाकरी भयंकर आवडते. इवन सुकाजवळा असला ना की अजूनच टेस्टी लागते भाकरी. दीपकला भाकरी एवढी आवडतच नाही, त्याच्यामुळे मग मी माझ्यासाठी एकटीसाठी करते आणि त्याला मग चपाती करून घेते. आणि चपात्या मी करून घेतलेल्या आधी आणि मी मग नंतर भाकऱ्या करून घेतल्या. मला भाकरी एकच बस होते, एवढी मोठी जास्त काय असं मी खात नाही भाकरी. सो मला भाकरी केली आणि दीपकला चपात्या केल्या. आणि माझी ज्वारी बाजरी विजरीच्या भाकऱ्या एवढ्या जमत नाही, पण ही जी भाकरी आहे ना ती मला प्रॉपर, त्या भाकऱ्या आहेत म्हणजे तांदळाची भाकरी आहे ती मला प्रॉपर जमते. सो आता इथे मी पिल्लूला रेडी करत होती, दोघं पण झोपलेले. मी कितीही रात्री जागली ना तरी मला दिवसात जरा पण झोप लागत नाही, काय माहिती. पिल्लू झोपलेली, सो तिला मी जे टिक्का वगैरे असतो ते सगळं कृष्णाचं रेडी करत होती, कारण का ती उठली ना की काही करून देणार नाही. कारण का लास्ट इयरचा मला एक्सपिरियन्स आहे. कसं तरी करून तिला मी लास्ट इयर लावलेलं जेव्हा ती छोटी होती तेव्हा, आणि ह्या टाईमला म्हटलं तेव्हा आता मला चान्स आहे, ती झोपली कीच लावून घेते. जर बघूया लावून तर घेते, उठेल तेव्हा उठेल. आणि बाजूला तुम्ही बघताय ओव्याची पोटली बांधून ठेवली आहे, लसूण ओवा वगैरे असं जवस वगैरे सगळं मिक्स करून तिला थोडंसं छातीला शेकवलं. इवन तिला थोडंसं नाकाला असं म्हणजे स्मेल तिला ओव्याचा आला की थोडंसं चॉकअप झालेलं नाक असतं ते ओपन होतं. इवन सॉक्स घालून मी तिला विक्स वगैरे म्हणजे भरपूर काय तिला मी हे केलं. आणि आता बघूया कधीपर्यंत ते ठीक होते. सो आता मी हिला बाजूला म्हणजे पिल्लूला बाजूला डोळ्याच्या बाजूला जे लावतात ना तसं लावत होती. सो ते झाल्यानंतर मग तिचा फोटोशूट करू. आणि मोस्टली करून बाळ आहे ना जेव्हा त्यांची झोप प्रॉपर होते ना मग उठल्यावरती थोडं ॲटलिस्ट अर्धा तास 10 मिनटं मिनिमम तरी ते एकदम ॲक्टिव्ह असतात. सो त्याच पिरियडमध्ये मी म्हटलं फोटो काढायचे, काही ना कसं तरी होईना मी तिचे फोटो काढेल असं ठरवलेलं, तेव्हाच ती मला सपोर्ट करेल उठल्या. सो तिला पटकन असं रेडी केलं आणि बाकीचं काही असं करणार नव्हती. तिला म्हणजे सगळं काही होतं माझ्याकडे, पण आता बघूया म्हटलं कसं काय तिला रेडी करते. सो फायनली तिला असं सगळं रेडी केलं आणि तुम्ही बघताय तिने ना इवन आहे ना एकदा दोनदा असा हात पण हे केलेला, थोडंसं असं टच झालं आपल्या स्किनला किंवा काय लगेच जाणवतं ना तसं तिला पण जाणवलं. आणि तिने थोडंसं असं पुसून टाकलं, मग ते थोडंसं हलक्या हाताने पुसून घेतलं तिला, तरी पण ते हालत होती, पण एवढं काय नाही. आणि नंतर मग ती फायनली उठल्यानंतर मग तिला मी रेडी केली मस्तपैकी आणि जरा पण स्टेबल होती होती. बॅकग्राऊंड मला करायचं होतं, पण कर्टनच्या इथे मी तिचा बॅकग्राऊंड केलेला, तुम्हाला दिसतच असेल मोराचे पिसं लावलेली, पण नंतर मग ती नाही राहत होती एका ठिकाणी. मग मी काय केलं, डायरेक्ट सोफा सरकवला आणि म्हटलं प्लेन वॉलवरती तिचे फोटो काढूया आणि मग नंतर एडिट वगैरे करता येतील. तरी पण ती स्टेबल थांबतच नव्हती, कसे तरी आम्ही 4-5 फोटो काढले तिचे.
ते तुम्हाला व्हिडिओच्या अगदी लास्टला बघायला भेटतील. एवढं काही असं डेकोरेट केलं नव्हतं. ती आजारी पण होती आणि ती क्रँकी पण झाली असती. सो त्याच्यामुळे म्हटलं जसं असेल ना तसे फोटो काढूया, ॲटलिस्ट आपल्याला काहीतरी आठवण राहील असं. सो ते झाल्यानंतर मग आम्ही खाली गेलो, सगळं पूजेचं सामान वगैरे आणलं. पिल्लूला ना मी अशीच नेलेली जसे आहे ना, टिळा वगैरे सगळं तसंच होतं. मग घरी आल्यावर तिला पुसलं, इवन मोराचा पीस वगैरे जसं होतं ना तसंच तिला मी खाली घेऊन गेले. म्हटलं जाऊन दे, परत ती क्रँकी होईल. मग घरी आल्यानंतर तिला परत तिला दोनदा जेवायला दिलं, कारण का तिने पहिल्या ह्याच्यामध्ये खाल्लं नाही. सो सेकंड टाईम परत एकदा भरवलं आल्यानंतर. मग तेव्हा तिने खाल्लं. मग तिला थोडंसं फ्रेशन अप केलं संध्याकाळी आणि त्याच्यानंतर मग तिला एकदमच जास्त झालं, सर्दी खोकळा इवन ताप पण आलेला. सो डोळ्यांना पाणी पण येत होतं. माईट बी मला वाटलं की तिचं डोकं वगैरे दुखत असेल. मी तिचं थोडंसं हलक्या हाताने डोकं वगैरे दाबत होती, पाय वगैरे. सो ती दाबून पण देत होती आणि तिला तिच्या आवडीचं सॉंग्स लावून दिलेलं, थोडंसं पॅम्पर करत होती तिला आणि ती पण अगदी व्यवस्थित दाबून देत होती. माईट बी तिला दुखत असेल म्हणून ती करून देत असेल, अगदी हलक्या हाताने हे करत होती. सो नंतर मग जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळी मी शेवभाजी वगैरे असं केलेलं आणि रात्री 12 वाजता मी रेडी झालो. काही नाही, नॉर्मलच केलं. पिल्लूला पण मी रेडी केली. तिला झोपायचा टाईम झालेला, कारण का औषध वगैरे दिलेलं ना, सो त्याची थोडीशी नशा चढलेली आणि अशी काही पूजेची तयारी केली. असं छोटंसं डेकोरेशन केलं आम्ही. दीपक घरी होता, सो दीपकच पूजा करेल. आणि आता जे आपण नॉर्मली करतो, मला जसं माहिती आहे तशी मी छोटीशी पूजा करेल आणि तुम्ही व्हिडिओ बघा अगदी. आणि हे छोटेसे वस्त्र, मुकुट वगैरे सगळं आणलेलं. परत कृष्णाला आंघोळ घालतात ते पण सगळं तयार केलेलं, सगळं रेडी करून ठेवून दिलेलं. आणि ते पिल्लूचं दूध वगैरे पिऊन झालं. मग तिला मोबाईलला सॉंग्स लावून दिले, कुकी बसले, दीपक दिवा लावून घेतो आहे. आणि आता बाकीची जी पूजेची तयारी पूजा आहे ती आता आम्ही सुरू करतो आहे. पहिलं दही, दूध, म्हणजे मध पाण्याने त्या देवाला म्हणजे श्रीकृष्णाला चांगली आंघोळ वगैरे घातली आणि रेडी केली. सो पुढे ब्लॉग कंटिन्यू बघा. सो अशी काहीतरी आमची पूजा झाली छोटीशी, जसं माहिती आहे तसं केलं. आणि पुढे काही जास्त मला शूट करता आलं नाही, कारण का पिल्लू नंतर ना थोडी क्रँकी झाली. सो पूजा पटपट करून घेतली आम्ही आणि मग नंतर मी तिला झोपवलं. बाकीचं मग दीपकनी सगळं आवरून घेतलं. पिल्लू आजारी असली ना की मग कोण ना कोणतरी असलं ना की असं बरं वाटतं, जेणेकरून सपोर्ट होतो, कारण का प्रत्येक गोष्ट मग घ्यायला गेलं ना की मग ती पाठून येते. सो ह्या ज्या बाकीच्या व्हिडिओ आहेत त्या दीपकने शूट केलेल्या आहेत. सो कशी वाटली आमची पूजा नक्की सांगा. आणि नंतर मग पिल्लू पण झोपली, आम्ही सगळं आवरून वगैरे झोपलं. रात्री मग ती थोडीशी जागली आणि व्हिडिओच्या एंडला तुम्ही नक्की बघा, फोटो वगैरे मी ॲड केले आहेत पूजेचे, पिल्लूचे जे फोटो आम्ही शूट केलेले ते. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.